बीड जिल्ह्यात एका वर्षात 300 पेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत। यापैकी 258 बालविवाह थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय। या प्रकरणी 18 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। बीड जिल्ह्याकरता सध्या ही बिकट परिस्थिती आहे। हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय, जी फार चिंतेची बाब आहे। स्थलांतर, गरिबीमुळे मुलींची लहान वयात लग्न लावून दिली जातात। नोकरदार चांगला मुलगा आल्यास लग्न लावून दिलं जातं। बीड जिल्ह्यात बालविवाह झाली नाहीत तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विवाह केले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे। बीडमध्ये बालविवाहांच्या प्रमाणात वाढ होतीये। 300 पेक्षा अधिक बालविवाह झाले आहेत। 258 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलंय, तर 18 जणांवर बालविवाह लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत। बालविवाह थांबवण्यासाठी बीड प्रशासन अलर्ट झालेलं आहे। आता प्रशासनाकडून 1098 हा टोल फ्री क्रमांक देखील जारी करण्यात आलेला आहे। ही माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे, गोपनीयता बाळगली जाईल। बालविवाह करतायत तर आम्ही डोळ्यांनी पाहिलेले की ज्या कुमारी माता आहेत, काही जे बालविवाहामध्ये जे प्रेग्नेन्सी झालेले आहेत त्यांच्या शरीरावर जे दुष्परिणाम झालेला आहे, मग कुठेतरी आपली मुलगी म्हणून किंवा आपली बहीण म्हणून किंवा आपले काही शेजारी म्हणून जर तुम्ही सहकार्य करत असाल तर आपण हे थांबूयात। तर मला असं वाटतंय की बीड जिल्ह्यातल्या नागरिकांनी, प्रत्येक नागरिकांनी 1098 टोल फ्री नंबर आहे, यावरती कॉल करायला पाहिजे। आपलं नाव गोपनीय आहे, यातली कुठलीही माहिती आपल्या संबंधितांना कळत नाहीये। हा आपत्कालीन नंबर असल्यामुळे तात्काळ ह्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते। जवळजवळ 258 बालविवाह थांबवून 18 जणांच्या विरोधात FIR दाखल केले, परंतु आपल्या बीड जिल्ह्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती पाहता या ठिकाणी बालविवाहाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। बालविवाह हे दुष्टचक्र थांबवणं बीड जिल्ह्यासाठी खूप गरजेचं बनलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।